स्पेशल आपलीच आहे का? हो आपलीच आहे स्पेशल. सर मला ना एकच कोणते तरी सीनियर टीचर हवे ज्यांना जास्त वर्षापासून स्कूलमध्ये आहेत. तर तिघजण तुम्ही नसला तरी चालेल, एकच कोणीतरी पण जे सीनियर टीचर असतील. ठीक आहे, चला कंटिन्यू करूया. सुधीर सर एका ठिकाणी बसून घ्या ना. मॅडम नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे, नेटवर्क पण चाललो. अच्छा बरोबर, नेटवर्कच्या ठिकाणी चाललंय. ओके प्रॉब्लेम ओके. येतो नेटवर्कचा. ठीक आहे. मुली दिसू द्या, सगळ्या मुली दिसत आहेत, एक दोन मुलं सर तिकडे घेऊन. ठीक आहे सर, चालेल आपण स्टार्ट करूयात. सुधीर सर मला सांगा, तुमच्याकडे ना 8वी ते 10वी मध्ये कुठल्या सब्जेक्ट साठी टीचर शॉर्टेज आहे का? नाही मॅडम, कुठेही नाही, फुलफिल आहे सर्व पोस्ट. सर्व पोस्ट फुलफिल आहेत. अच्छा Yes, ग्रेट. yes. तुमच्या शाळेचं नाव परत एकदा मी कन्फर्म करते. आपली ही गडचिरोली मधली करवाफा मधली स्कूल आहे ना? कारवाफा. ठीक आहे, कारवाफा. ठीक आहे सर. सर मला क्विकली ना आपली पटसंख्या सांगा ना 8वी 9वी 10वीची. 8वी 65 65. अच्छा 9 तिघजण मिळून 46. ओनली 8 स्टँडर्ड. 60. सर तिथे बहुतेक मॅम 46 केलंय. मॅमला मीटिंग आणि सोडायला 10वी सांगा. वॉइस असल्यामुळे ना आवाज एको होतोय. हॅलो. हा एक तिथेच आसपास मॅडम मी बहुतेक जॉईन केले ना, त्यांना मीटिंग लीव्ह करायला सांगा, कारण आवाज एको 10 होतोय स्टँडर्ड दोघांचा. 52. अच्छा ठीक आहे. 65 46 52. ठीक आहे सर, ठीक आहे. सर मला आता सिंपल काही क्वेश्चन्स विचारायचे. तुम्ही ऑनलाईन क्लासेस तुम्ही स्वतः काही बघितले? यस मॅम. ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला ते कसे वाटले? तुम्हाला वाटते त्याचा हेल्प मुलांना? छान आहेत मॅडम, काही अडचण नाही. क्लासेस छान आहेत आणि शिकवणं पण छान आहे. फक्त टाइमचा प्रॉब्लेम येतो आम्हाला आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आणि पर्सनली मोबाईलमध्ये करावं लागत आहे. प्रोजेक्टरची व्यवस्था नसल्यामुळे ही एक अडचण आहे. मोबाईलमध्ये तेवढं कॅच होत नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्याची अडचण येतो आहे. कारण की विद्यार्थी ते बघा, आता बघा मी कुठे आहे, मोबाईलवर आहे आणि बाकी पण टीचर पर्सनल मोबाईलवर आहेत. त्याच्यामुळे आम्ही वारंवार म्हटलेलं आहे प्रोजेक्टरवर घ्या, प्रोजेक्टरवर घ्या, पण ती एक अडचण आहे शाळेमध्ये. आमचे साहेब पण, मुख्याध्यापक साहेब पण, परंतु ती अडचण आहे थोडीशी नेटवर्कची. याच्यामुळे ही मोबाईलवर सर्व करावं लागतं. अच्छा अच्छा सर, मला तर प्रोजेक्टर थंडीत पडतो आहे तो एवढी अडचण जर सोडली तर प्रोजेक्टर क्लासेसच्या आहे बाबतीत पण काही वाद नाही. अच्छा अच्छा जुळवून नाही सर, घेताना थोडासा त्रास प्रोजेक्टर होतो कारण आहे तो लावला नाहीये. नेटवर्क प्रॉब्लेम आहे तिथे. सर नेटचं काहीतरी तांत्रिक अडचण आहे. यस सर, वर्षा मॅमला लीव्ह करायला सांगा ना. तुम्ही एकटाच मोबाईल वरून असला तरी चालेल. तुमच्या दोघांचा आवाज ना मिक्स होतोय. हा ओके मॅम. ठीक, हा चालेल. आता नाही आवाज एको होणार. माझ्या अच्छा. मागे पण विद्यार्थी बसलेले आहेत बघा मॅडम. हो हो इथे सर, बघा, मला टीचर पण दिसतंय. आहेत, वर्षा मॅम जे पण आहेत आणि प्रोजेक्टर आहे, इथे वानखेडे मॅडम पण आहे आणि हा सर्व मोबाईलवर सुरू आहे इथे. हा नाही वानखेडे मॅम थोडस पाकच्या साईडला जाऊ शकतात जर मुलांना ऐकायला येत नसेल तर. तसं ना मला जास्त मुलांशी नाही बोलायचंय, बट काय हरकत नाही. सर मग प्रोजेक्टर लावण्यासाठी नेटवर्कचा इश्यू येतो असं म्हणताय?
वानखेडे मॅम, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता का? सरांचा व्हिडिओ तर फ्रीज झालाय. सर काय करा ना, तुमचा कॅमेरा जर ऑफ करून आपण क्विकली बोलूयात. मग तुमचं तिथे नेटवर्कचा बराच इश्यू वाटतोय. कॅमेरा ऑफ करा आणि मग मला तुमचा आवाज ऐकायला येईल. कॅमेरा ऑफ करा, मग मला तुमचा आवाज क्लिअर ऐकायला येईल. हा, तुमच्या तिकडे नेटवर्कचा जास्तच इश्यू वाटतोय. हा सर, मी हे विचारत होती, मग प्रोजेक्टर तुम्ही काय कम्प्युटरला जोडता? यस. अच्छा, लॅपटॉप वगैरे नाहीये? लॅपटॉप तर शाळेमध्ये नाही. अच्छा, शाळेमध्ये अच्छा, शाळेमध्ये लॅपटॉप नाहीये. सर काय आहे ना, बघा, पर्सनली जर कोणाकडे लॅपटॉप असेल आणि तो जर प्रोजेक्टरला जोडला तर लॅपटॉपला आपल्या मोबाईलचा हॉटस्पॉट देता येतो इंटरनेटसाठी. तर बघा, त्याचं तसं काय जर पॉसिबल झालं ना, मुलांना त्याचा फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट सर, माझं हे सजेशन आहे, हे प्लीज प्रिन्सिपल सरांना पण सांगा की ना 8वी 9वी 10वी मधून ना 2-2 मॉनिटर बनवा, जे चांगले स्टुडंट्स असतील ते. आणि मुलांना जरा पहिलं आपल्या बघा कॉमन एक मीटिंग झालेली लास्ट टाइम, ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओला इंटरनेटचा जरी इश्यू तर डाउनलोड करून व्हिडिओ कसा दाखवू शकतो ते झालेला ना व्हिडिओ. तो आपली ती बघा मीटिंगची ती रेकॉर्डिंग आहे ना, ती मी तुम्हाला पाठवेल हवं तर परत, किंवा आपल्या चिमूरच्या ग्रुपमध्ये टाकेल. तर ते स्मार्ट मुलांना दाखवा आणि मुलांना सांगा की लाईनीमध्ये व्हिडिओ रोज प्ले करायला. मुलं स्वतःच करतील, तुम्ही फक्त थोडे दिवस त्यांना मॉनिटर करा. जसं की आता 10वीचा पहिला धडा गुरुत्वाकर्षण आहे सायन्समध्ये, भाग 1 भाग 2, ते जर लाईनीमध्ये व्हिडिओ बघतील ना सर, तर त्यांना फायदा होईल. पण हा, त्याच्या आधी ना लॅपटॉप ना प्रोजेक्टरला जोडला आणि लॅपटॉप अशा ठिकाणी ठेवला जिथे नेटवर्कचा इश्यू नाहीये, मोबाईलचा हॉटस्पॉट ज्याला कनेक्ट होतोय, तर मग सर हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तर बघा, जर पॉसिबल झालं तर खूप चांगलं होईल. आणि मग हे मुलांना मॉनिटर बनवलं ना सर, मुलं रेकॉर्ड ठेवतील मग आपल्याकडे एखाद्या वहीमध्ये, किंवा तुम्ही रजिस्टर दिलं तर त्यांना बरं होईल. की जसं की बघा, आज 6 तारीख आहे, गुरुत्वाकर्षण भाग 1 बघितला, उद्या 7 तारीख आहे, गुरुत्वाकर्षण भाग 2 बघितला. असं लाईनीत बघतील तरच त्यांना ते समजेल सर, नाहीतरी अदनं-मधनं बघून ना त्यांना मागचं माहिती नाही आणि मग पुढचं समजत नाही. हा खूप मोठा इश्यू होतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे ना सर, अशाने मुलांना तर समजेलच, पण तुम्हाला पण ट्रॅक करता येईल प्रॉपरली की आपण कोणत्या व्हिडिओ मुलांना दाखवलेत, कोणत्या बाकी आहेत. आणि शिवाय जस्ट एक तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगते, आपला हा जो उपक्रम आपण मिळून जो राबवतोय, तर तो राबवल्यामुळे तुमच्यामधले काही स्टुडंट्स तुमच्या स्कूलमधले खूप चांगल्या मार्कांनी पास आउट झाले की आपण फ्युचरमध्ये त्यांना ना स्कॉलरशिप देण्याचा प्लॅन करतोय. त्यांना पुढील शिक्षणासाठी टेक्निकल सपोर्ट पण मिळावं म्हणून फ्रीमध्ये लॅपटॉप देण्याचा पण प्लॅन करतोय. आणि शिवाय शाळांना पण ज्या सपोर्ट करतात आहेत, मुख्याध्यापक आणि तुमच्यासारखे टीचर शिवाय तर हे पॉसिबल नाही, तर शाळांना पण सन्मान म्हणून काहीतरी देण्याचा पण प्लॅन करतोय. त्याच्यामुळे मग हा जो आहे तो आपल्याकडे एव्हिडन्स पण असेल की हा, आम्ही हे काम करतोय म्हणून. आय होप माझा आवाज येतोय तिथे व्यवस्थित ऐकायला, आणि मी जे आता म्हंटले ते समजलं. वर्षा मॅम, चंदा मॅम समजलं का? हो मॅडम. येस मॅम.
हा प्लीज तुम्ही मिळून जे आहे हे ट्राय करा. तर ही एक विनंती होती आणि प्रिन्सिपल सरांना पण सांगा की असं असं ठरलेलं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर ना जे आपले कॉमन क्लासेस आहेत ना, जसं की सायबर सिक्युरिटी, इंटरनेटचा सेफ कसा वापर करायचा, करिअर काउन्सिलिंग, गुड टच, बॅड टच, ह्याच्यावरती आपण पुढे जाऊन ना मुलांसाठी ऑनलाईनच मे बी आता दिवाळीनंतर वगैरे वर्कशॉप कंडक्ट करू. तर प्लीज त्याच्यामध्ये पण ट्राय करा की तुम्ही मुलांना कनेक्ट करून द्या म्हणून, जेणेकरून त्यांना त्या एक्स्ट्रा गोष्टींचा पण जे आपले एक्स्ट्रा उपक्रम राबवतोय आपण त्याचा फायदा होईल. अच्छा, वर्षा मॅम, येस मॅम. 10वीच्या 2 मुलं ज्यांनी आपले ऑनलाईन क्लासेस थोडेफार का होईना बघितलेत, त्यांना समोर बोलवा आणि आता मी त्यांच्याशी बोलते. 10वीचे मुलं आहेत काहीतरी क्लासमध्ये आहेत. एक मिनिट मॅडम बोलवते. अच्छा, तोपर्यंत मग मॅम 9वीचे किंवा 8वीचे बोलवा जे आहेत. 8वी वर्ग 8वा या ना रे. फक्त बोलायचंय मॅम. व्हिडिओ ऑफ करते. मॅम फक्त काही सेकंड व्हिडिओ ऑन करा, म्हणजे मी त्यांना बघते फक्त, आणि मग पाहिजे तर ऑफ करा. ठीक आहे ठीक आहे. गुड आफ्टरनून स्टुडंट्स. गुड आफ्टरनून. हा बेटा, तुमचं नाव सांगा दोघी जण एक एक करून. माझ्या गावाचे नाव आहे भीमपूर. माझ्या गावाचे नाव फुलबोडी. अरे तुमचं स्वतःचं नाव सांगा. माझे पूर्ण नाव पायल शामराव वाटलं. अच्छा माझे पूर्ण नाव अंकिता हरिदास परसे. अच्छा, अंकिता. अंकिता, तू बेटा तू काय सांगितलं? तुझं नाव नाही समजलं मला, फक्त नाव सांग. अंकिता. काय तुझ्या बाजूवालीचं? पायल. पायल. अच्छा, अंकिता आणि पायल, तुम्ही 8वीला आहात दोघी पण? हो. ओके. तुम्ही थोडंफार व्हिडिओज बघितलेलं सरांनी दाखवले असतील मोबाईलवर का होईना त्यावेळी? हो. अच्छा, तुम्हाला कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघितलेले बेटा तुम्ही? कोणता विषय होता आठवते? विज्ञान. विज्ञान होता. समजलेलं पण थोडंफार काय? नाही समजलं? नाही समजलं तर नाही समजलं बेटा, इट्स ओके. कारण तुम्ही तसं पण मोबाईलवर बघितलंय, तर तुम्ही जर मागे वगैरे बसला असाल तर मोबाईल वरून पॉसिबल खूप कमी आहे की समजेल. मॅडम व्हॉइसचा थोडासा प्रॉब्लेम जाते. परत तुमची जी स्क्रीन जो असतो तो लहान असतो ना, तर मुलांना प्रेझेंट करताना तो थोडासा इश्यू होते. त्याच्यामुळे नाही का, जरी आपण शिकवलं जरी असलं तरी मुलं फार काळ तेवढं कॅप्चर नाही करू शकत. मॅम, मी म्हणूनच सांगितलं आपलं की नाही, लॅपटॉपला लावलं की नाही. आता बघा वर्षा मॅम, तुमचं नेटवर्क तरी थोडं मला स्टेबल वाटतंय. कोणतं नेटवर्क आहे हे मोबाईलवर? एअरटेल. एअरटेल आहे. अच्छा, तुमच्या सगळ्यांचं तिथे एअरटेलच चालतं का मग? हो, एअरटेल चालतं मॅडम. पण आता काही काही जणांचे जे आहेत सिम ते जिओचे आहेत, कुणाचे BSNL आहेत. अच्छा, ठीक आहे. माझ्याकडे जिओ आहे मॅडम, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो मला. हा राईट. मग जे नेटवर्क बघा चालतंय ना सर? आता बघा नेटवर्क गेलं मॅडम माझ्या मोबाईल. हा, ज्यांचं नेटवर्क स्टेबल आहे ना, बघा मुलांसाठी थोडस आपल्याला कॉन्ट्रीब्युट करून ना, तुम्ही जे नेटवर्क आहे त्याचं थोडस जास्त डेटावाला रिचार्ज करून ना, पर्सनल लॅपटॉप हवं तर ना ते खूप तुम्हीच हँडल करा तो लॅपटॉप, आणि खूप चांगली जी तुम्हाला फेथफुल मुलं वाटतील त्यांना हवं तर देऊ शकता हँडल करायला. तर त्या लॅपटॉपला मोबाईलचं नेटवर्क कनेक्ट करून डाउनलोड करून घेतलं आपण सगळं, की मग मुलांना प्रोजेक्टरवर लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो ना, किंवा लॅपटॉप मध्ये डाउनलोड केल्यावरती मग काय प्रॉब्लेमच नाहीये नेटवर्कचा. नाही मॅडम, तो मग सफिशियंट आहे मुलांना समजून घेण्यासाठी. रिपीट पाहू शकतात ते. आणि लॅपटॉप जे आहे ते प्रोजेक्टरला पण जोडू शकतो आपण.
है ना? येस मॅम. हो हा हो. please प्रोजेक्ट थोडंसं- आता दुरुस्तीसाठी पाठवले मॅडम. 2-3 दिवसामध्ये होईल म्हणतात काम त्याचंही. अच्छा, मग मुलांच्या काम परीक्षा कधी आहेत मॅम? आता मॅडम 9-10 पासून स्टार्ट होणार आहेत. 9-10 पासून सहमाई परीक्षा ना, आणि त्याच्यानंतर हा. तर दिवाळीची सुट्टी असेल. हा, दिवाळीची सुट्टी होती. 17 तारखेपासून आहे. नाही आता इथे आमच्याकडे दिवाळी सुट्टी यायचं आहे परत रिवाईज वाला 23 पासून आहे. 23 पासून 22 दिवाळीची सुट्टी आहे. हा, आणि 21-22 ला सुट्ट्यात आहेत ऑलरेडी. 20 पासून इथे स्टेट गव्हर्नमेंट सुट्टी आहे, आणि 19 हॉलिडे आहे संडे, आणि 20 ची हा पण सुट्टी आहे, 21 22 सुट्टी आहे ऑलरेडी, आणि हा 23 म्हणजे पासून स्टेट गव्हर्नमेंट सुट्टी आहे. म्हणजे हम्म, आमची शाळा जी आहे ती 18 पर्यंत आहे हा असं तेच म्हणतात. तेच. ठीक आहे ठीक आहे. मॅम 9वीच्या मुली असतील तर त्यांना जरा बोलवा. 10वीचे आले. 10वीच्या आल्या, हा 10वीच्या मुलींना बोलवा. तुमचा जो सब्जेक्ट होत आहे ना ऑनलाईन जा बरं. क्लासेस वाला, ते मॅडमला सांगा तुम्हाला किती समजते. सभीच्या कल्याण लावून नाव बेटा सांगा एक तुमचं. एक नावं सांगा. वेदांत नरेश उशेंडे, वर्ग 10. परत एकदा नाव सांग बेटा, फक्त नाव सांग. वेदांत नरेश उशेंडे. वेदांत. वेदांत. ओके ठीक आहे, व्हेरी गुड. बाजूवाल्याचं नाव काय आहे? महेश मंगळात. महेश. तुम्ही दोघं 10वीच्या आहात, लहान वाटतंय. बर ठीक आहे. थोडे मोठे आहेत हो. अच्छा, मग मे बी कॅमेरामध्ये तसं वाटत असेल. मॅडम कॅमेराचाच मोठा इश्यू आहे हा. नाही, मे बी असं असेल की ते चेहरा त्यांचा लहान वाटतोय, हाईटने ते उंच आहेत. वाटतात लहान. लहान आहेत. हा ठीक आहे. वेदांत आणि महेश, मला सांगा तुम्ही थोडस व्हिडिओ क्लासेस, असं जसं आता मी तुम्हाला बघते तसं मॅमनी मोबाईलवर लावून दिलेलं, त्यावेळी तुम्ही दोघांनी ते अटेंड केलेलं, बघितलेले ऑनलाईन क्लास आपले मोबाईलवर? मॅथ्सचं बघितलेला? अच्छा, समजलेला का पण तो थोडाफार? हो. समजलेला. कोणता टॉपिक शिकवलेला मॅमनी आठवते? नाव आठवते त्या टॉपिकचं किंवा धड्याचं? अच्छा, बरं काय हरकत नाही. मला सांगा वेदांत, तुला काय बनायचंय 10वी नंतर? आता काय घेणार आहेस तू? 10वी मध्ये आर्ट घेणार आहेस का सायन्स 10वीच्या नंतर? सायन्स. सायन्स घेणार आहेस. अच्छा, आणि पोलीस मध्ये जायचंय तुला? हो. ओके. आणि तुला महेश? सायन्स घ्यायचं. सायन्स घ्यायचंय. आणि तुला पण पोलीस मध्ये जायचंय की काय करायचंय? हो मॅम, पोलीस मध्ये जायचं. पोलीस मध्येच जायचंय तुला. ओके ओके ठीक आहे. थँक्यू सो मच मुलांनो. तुम्हाला मॅम तुमची ही पूर्ण मराठी मीडियमची शाळा आहे? येस मॅम, मराठी मीडियम आहे, इंग्लिश मीडियम नाही. अच्छा अच्छा. 10वीची तिथे जे पण मुलं आहेत ना, त्यांना मला सगळ्यांना सांगायचंय, महेश आणि ऐका ना तुम्ही मुली पण आल्या मॅडम. अच्छा, 9वीच्या आहेत? नाही, या 10वीच्या काही मुले 10च्या ऐकतील, तुम्ही सांगा. हा हा. तर सगळ्यांना सांगायचंय, स्पेशली ज्यांना सायन्स घ्यायचंय ना मुलांनो, तुमची पुस्तक आहे बघा सायन्स आणि मॅथ्सचं, त्याच्यामध्ये मराठी मीडियमच्या पुस्तकं जरी असली तरी कंसामध्ये त्या काही काही जे महत्वाचे शब्द आहेत त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते दिलेले आहेत. तर ते आतापासूनच पाठ करा, नाहीतर पुढच्या वर्षी मग सगळं इंग्लिशमध्ये असेल ना, तर त्यावेळी काय समजत नाही. समजलं? तर ज्यावेळी सुट्टी असते, फ्री टाइम असतो, वेळ नाही वाया घालवायचा. कंसामधले शब्द पाठ करायचे. जसं की तुम्हाला धडा आहे, पण म्हणजे नाव आहे समजा, वनस्पतींचे वर्गीकरण, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये दिलेलं असतं कंसात, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. बलाला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? फोर्स. ते कंसामध्ये दिलेलं असतं ना. तर ते सगळं जरा पाठ करा, नाहीतर मग पुढच्या वर्षी ना 5-6 महिने काय कळतच नाही 11वी मध्ये गेल्यावर. ठीक आहे मुलांनो. तर तुम्ही तुमचं आता जे पण क्लास वगैरे असेल तर कंटिन्यू करू शकता. मॅम 9वीच्या मुलींना क्विकली बोलवा, जे पण म्हणजे 9वीचे स्टुडंट्स असतील. 9वीचे आले का? द्या ना. कुठे आहेत? कल्याणीला बोलवणार आहे. 1 मिनिट मॅडम, ते थोडस फ्रेश होण्यासाठी गेलेत वॉशरूमला.
अच्छा अच्छा, ठीक आहे मॅम, काय हरकत नाही. तोपर्यंत ना मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारते. हे आपले नवीचे क्लास टीचर आहेत मॅडम शेंडे सर, त्यांना सांगू शकता. आला परत नेटवर्क आला. सुधीर सर, राहू दे, तुम्ही नका तुमच्या डिव्हाइस वरून जॉईन करू. तसं पण मग आवाज ना डबल ऐकायला येतोय, इको होतोय. राहू देत, मी तुमचा मोबाईल काढून टाकते. राहू देत, वर्षा मॅमच्या मोबाईलवरच राहू देत. बरं, जॉईन झाला होता. हा नाही नको, कशाला, डेटा पण जातोय आणि नेटवर्कचा पण इश्यू आहे, गरज नाहीये. 9वीच्या ज्या गर्ल्स आलेत त्यांना बोलवा पुढे. आले का त्या? नाही आलेत अजून? ठीक आहे सर, मी तोपर्यंत काही क्वेश्चन तुम्हाला विचारते. सर कंप्लीट झाल्यावर प्रामुख्याने करिअर म्हणून काय निवडतात आणि उच्च शिक्षणासाठी कुठे जातात सर? ज्यांना तर आर्ट्स घ्यायचे तर ते तुमच्याचकडे थांबत असतील है ना, तर किती टक्के मुलं ते तुमच्या शाळेमध्ये थांबतात? 50% 40% मुलं थांबतात आर्ट मध्ये. आणि पुढे मग ते सायन्स घ्यायला जातात. मग पुढे आमच्याच काही ठिकाणी सायन्स आहे ते जातात. आणि नीटचं आणि JEEचं पण प्रिपरेशन विभागा अंतर्गत होत असते. आमच्या विभागामध्ये ती सोय आहे आदिवासी विकास विभागामध्ये, आणि ते प्रिपरेशन करून घेतात. आणि काही मुलांना ते प्रिपेअर्ड करून मग ते त्यांचं नीट करतात आणि JEE इंजिनिअरिंगकडे आणि मग वैद्यकीय क्षेत्राकडे ते वळतात. ही एक चांगली सोय विभागाने केली आहे आणि बरेच मुलं गेलेले आतापर्यंत. करिअर चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, पण मुलांना एक थोडीशी आवड असायला पाहिजे, किंवा त्यांच्याबद्दल आम्ही ते समुपदेशन करतो पण त्यांचं, की हे घ्या ते घ्या, अच्छा काय काय करिअर आहे पुढे, 10th नंतर काय काय करता येऊ शकतो, कुठल्या कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतो हे. आणि काही मुलं संरक्षण विभागात जातात, म्हणजे जसं की पोलीस विभाग आहे, इतर काही मग त्या, किंवा काही परत जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्या पण ते फेस करतात. आणि काही मग प्लेन ग्रॅज्युएशन करतात, BSc BA वगैरे असं करून ते MPSC UPSC मध्ये पण काही मुलं फेस झालेले आहेत. असं एकंदरीत असतो मॅडम. सर, अशी किती मुलं असतील जे 10वी किंवा 12वी नंतर शाळा सोडून शेतीकडे वगैरे वळतात किंवा मजदुरीकडे वगैरे वळतात? हा, काही घरची परिस्थिती त्यांची थोडीशी हे असते आणि मग त्यांना ते करावं लागतो, तर हे एक असतो त्या ठिकाणी. असे 10% वगैरे जे मुलं जे असतात ते त्याकडे वळतात, काही 12वी नंतर वगैरे. पण बहुतांशी मुलं आता हल्ली तर एज्युकेशन अवेअरनेस झालेला आहे, आणि आमच्या विभागाअंतर्गत पण काही मेळावे म्हणा, किंवा परत पालकांना काही उद्बोधन, आणि परत आमच्या माननीय अपर आयुक्त मॅडम आणि परत प्रकल्प अधिकारी वगैरे यांचं एक असतो उद्बोधन आणि एक मार्गदर्शन. आणि आम्ही टीचर्स लोक वगैरे पण खेड्यापाड्यावर जाऊन प्रचार करत असतो की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि तरुण उपाय नाही, शिक्षण महत्त्वाचं असते. आणि त्या दृष्टीनं मग आपल्या विभागात आदिवासी समाजाची जी उन्नती आहे किंवा सर्वांगीण विकास आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो, आणि त्याला यश पण येतं. पण काही प्रमाणामध्ये मात्र काही विद्यार्थी शेतीकडे वळतात. अच्छा सर, आम्ही त्यांना सांगत असतो की जसं की ॲग्रिकल्चर BSc आहे, आधुनिक पद्धतीने शेती केल्या जावं बा, किंवा व्यवसायाभिमुख जे शिक्षण असते याकडे पण वळावं. काही व्यवसायामध्ये पण काही हे असतात की फील्ड ते चांगल्या त्याच्यामध्ये उन्नती करता येऊ शकतो, असं पण आम्ही सांगतो त्यांना. किंवा आमच्या काही स्कीम आहेत, योजना आहेत, त्या योजनांचा फायदा घेऊन काही लघु उद्योग आहेत किंवा मोठे उद्योग आहेत किंवा बेरोजगारांसाठी काही स्कीम आहेत, अशा स्कीमचा पण वापर करून त्या ठिकाणी काही करावं, अशा पण आम्ही त्या ठिकाणी करत असतो. कधी बऱ्याच अंशी यश येतो आम्हाला, पण काही ठिकाणी थोडंसं जाणवतं या गोष्टी. ठीक बोला मॅडम. सर, 9वीचे गर्ल्स आलेत का तुमच्या मागे? हा, यस आल्या. चालेल, आपण ह्यांच्याशी जरा 2-3 मिनिटं बोलून ह्यांना फ्री करूया. बोला. अच्छा, गर्ल्स नावं सांगा तुमची एक एक करून. माझे नाव कल्याण देवदास परसे, मुक्काम फक्त कल्याणी. आणि तुझ्या बाजूची मुलगी आहे तिचं? शिवानी. अच्छा, कल्याणी आणि शिवानी मग जुळतंय. हा, तुझं काय नाव आहे बेटा? अमोल. अच्छा, स्टुडंट्स मला सांगा, तुम्ही जे थोडंफार सरांनी तुम्हाला ऑनलाईन क्लास दाखवले असतील मोबाईलवर सरांनी किंवा मॅमनी, तर कोणत्या विषयाची व्हिडिओ बघितलेली तुम्हाला आठवते? सायन्स बघितलेलं. अच्छा, कोणता टॉपिक त्यावेळी त्या व्हिडिओ मध्ये चालू होता? कोणता धडा आठवते? गतीचे नियम.
गतीचे नियम कोण शिकवत होतं तो धडा? तुम्ही मला पाहिले हो त्यापूर्वी मला पाहिले तुम्ही? अच्छा बरं ठीक आहे, काय हरकत नाही. शिवानी, तुला पुढे जाऊन काय बनायचंय बेटा? टीचर मॅम. टीचर बनायचंय. ओके. कल्याणी? IAS ऑफिसर. ग्रेट, हो, छान. पण शिवानी तुझं पण खूप साऱ्या बऱ्याच मुली आलेल्या आहेत 9च्या. बघा हे. ओके. शिवानीच्या, कल्याणीच्या राईटला जी मुलगी उभी आहे बेटा, तुला काय बनायचंय? डॉक्टर बनायचंय. अच्छा. आणि अमोलला काय बनायचंय? अमोल तिला टीचर म्हणतो मॅडम. बनायचंय. ओके, ग्रेट. अच्छा, ठीक आहे. मुलांनो, सगळ्यांना ना खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि थँक्यू मॅम. अच्छा, आता तुम्हाला ना तुमचे जे टीचर्स आहेत ना, ते लाईनीमध्ये व्हिडिओ कसं बघायचं ते सांगतील. तुमच्यापैकी कोणाला तर ते मॉनिटर पण बनवतील. सर, एक मॉनिटर ना व्हिडिओ लाईनीमध्ये दाखवण्यासाठी, ते नोट करण्यासाठी नोटबुक मध्ये बनवा, आणि दुसरा मॉनिटर ना होमवर्क चेक करण्यासाठी बनवा. आपण प्रत्येक व्हिडिओ संपताना थोडासा होमवर्क दिला, जास्त नसतो तो, पण मॅडम 2 पैकी मग एक मुलगी आणि एक मुलगा घ्यायचा की असं? तुमची मर्जी सर. फक्त चांगली मुलं, सिन्सिअर मुलं पाहिजेत, ते तुम्ही बघा. मुली सिन्सिअर असतात, तर निवडा कसं करायचं आहे ते. आणि सर, आता बघा, तुमच्याकडे ना एवढी पॅशनेट मुलं आहेत. स्पेशली तुम्ही माझेवाले क्लासेस बघितले ना, तसे सगळ्यांचे चांगले आहेत, सगळेजण सांगतात. पण आता तुमच्या मुलांना बघा, मोस्टली ज्यांना सायन्स घ्यायचंय ना, तर मी शिकवताना ना सायन्स मधून, म्हणजे इंग्रजीमधून त्या टॉपिकला काय म्हणतात, मराठीतून काय म्हणतात, व्हिडिओज पण एक्सप्लेन केले. त्याच्यामुळे ना ज्यांना खास करून सायन्स घ्यायचंय ना, त्यांच्यासाठी ते व्हिडिओज खूप उपयुक्त ठरतील. तर प्लीज तुम्ही ते प्रोजेक्टर लॅपटॉपला जोडून ना, ह्यांची कमीत कमी परीक्षा संपल्यावर तरी ती एक काम करू शकता. ही लोक परीक्षेत बिझी आहेत तोपर्यंत तुम्ही सेटअप करून व्हिडिओज डाउनलोड करून ठेवू शकता. म्हणजे ती लोक भंगारी आल्यावर पहिल्या दिवसापासूनच तुम्ही त्यांना व्हिडिओज दाखवायला सुरू करू शकता पुढच्या सिलेबसच्या. ठीक आहे सर. आम्ही इंग्रजी शब्द सांगतो मॅडम, पर्याय शब्द. जसं बल आहे त्याला फोर्स म्हणतात, असं वगैरे सांगतो आम्ही. आणि किंवा ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन, बरेच शब्द आम्ही सांगतो. वन लिनियर इक्वेशन वगैरे सांगतो आम्ही, क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे, ह्या गोष्टी सांगतो आम्ही. आणि त्या नोट पण करायला सांगतो आम्ही. आणि आता बघा, ते सायन्स घेत असतील तर जास्त कॉन्सन्ट्रेट करता याच्यावर. सर, आणि ना तुमच्या मुलांचं ना आम्ही रेकॉर्ड घेतोय. त्याचा गुगल फॉर्म मी सरांना पाठवेल. त्याच्यामध्ये 8वी 9वी 10वीच्या मुलांच्या सेपरेट डिटेल्स हवेत, त्याची लिंक मी तुम्हाला पाठवेल. ते याच्यासाठीच घेतोय. तर बघा, जी 10वी नंतर मुलं सायन्स घेतील ना, आपले सायन्सचे पण 11वीचे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत संध्याकाळच्या वेळी. आणि तिथे जरी त्यांचं सायन्स असलं तरी आपण त्यांना मराठीतून शिकवतोय. तर असं मराठीतून शिकवणारे क्लासेस त्यांना मिळणार नाहीत ना, तर म्हणून मग त्यांच्या डिटेल्स आपण घेतोय. किंवा आमच्या रेकॉर्डसाठी पण त्या महत्वाच्या आहेत की किती मुलांवरती त्याचा प्रभाव पडतोय म्हणून. ठीक आहे सर, मुलं जाऊ शकतात. आता माझे थोडेसेच काही प्रश्न आहेत. सर, मगाशी आपण मग मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलत होतो. मुलींचा रिस्पॉन्स कसा आहे? मुलींची टक्केवारी चांगली आहे? यस मॅम, मुलींचा रिस्पॉन्स चांगला आहे. आमच्याकडे शाळेमध्ये प्रॉपरली मुली जे असतात ना, कुठे जास्त सहभाग घेतात आणि जास्त उत्सुकता असते त्यांच्यात कुठल्याही कार्यक्रमामध्ये. मुलांच्या तुलनेमध्ये सांगत आहोत. आम्ही मुलांना पण काही काही करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. मुलांची पटसंख्येपेक्षा मुलींची पटसंख्या जास्त की कमी आहे? जास्त आहे. ओके सर, कोणता काही केसेस झालाय का की अचानक मुली, जसं आधी व्हायचं 9वी 10वी मध्ये गेले की पेरेंट्स मुलीचं लग्न करायचे, मग असे काय झाले की ते आले आणि दाखला काढून गेले, लग्न करायचे, किंवा घरी आई आजारी आहे, घरातली कामं करायला कोणी नाहीये म्हणून मुलीला घेऊन गेले, असं काय झाले कधी? नाही, आता असं प्रकार कमीच आहे. कारण आता मॅरेजचा थोडासा फार पूर्वी होता तो, आता सध्या तर तो हा प्रकार नाहीच आहे. कारण की मुलींना शिकवतात. आमच्याकडे जसं जागरूकता आहे, हा कारोबा जो परिसर आहे ना, याच्यात आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत की आता तेवढं लग्नाच्या विषय इश्यू नसतो मुलींचा की लग्न केलं पाहिजे 10th नंतर. पण 12वी नंतर वगैरे काही मुलींचा मग तो राहतो काही ठिकाणी.
नेमकं त्या गोष्टी आमच्या अखत्यारीतल्या असतात. पण जिथे 12 पर्यंत आहे तिथे या गोष्टी तर जवळपास नाहीच असल्यासारख्या आहेत. ठीक आहे सर. ह्या सगळी आदिवासी मुलं आहेत, यस ट्रायबल आहेत बिलॉंग टू सर. आणि पालक प्रामुख्याने कोणता व्यवसाय करतात? शेती जास्त असते इथे, शेती विषयक आहे. शेती व्यवसाय आहे सर. त्यांची स्वतःच्या जमिनी आहेत की मग दुसऱ्यांच्या स्वतःच्या जमिनी आहेत? नाही, बऱ्याच पालकांना जे नागरिक आहेत तिथले आदिवासी जे आहेत त्यांना स्वतःची जमीन आहे. स्वतःची जमीन. हा काहींना मग ते पट्टे पण मिळतात शासनाच्या वतीनं, पण स्वतः जमीन आहे, पारंपरिक सर, जमीन. पालकांना काही प्रॉब्लेम्स येतात का मुलांना शिक्षण देताना? प्रॉब्लेम तर तसं काही नाही की एकदा तुम्ही आश्रमशाळेमध्ये जर टाकले तर मग बाकी तर सर्व व्यवस्था सरकारच करत असतो, आमचा विभाग करत असतो, त्याच्यामुळे तसा तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 12 पर्यंत एज्युकेशनला काही तसं तर वाटत नाही. अच्छा. सर, तुम्हाला शिक्षण करताना काय काय प्रॉब्लेम्स येतात? कोणत्या पण कडून, पालकांच्यामुळे म्हणा, पैशाच्या बाबतीत म्हणा, सोसायटीच्या कोणत्या पण कारणामुळे काय काय अडचणी येतात? आमच्याकडे प्रामुख्याने अडचण अशी आहे की जेव्हा शाळा सुरू होते तर मुलं थोडंसं लेट येतात, अनियमितता असते, म्हणजे सुरुवातीला यायला वेळ लागतो मुलांना. मग एकदा आले की ते मग परत एखादी मोठं सण आलं की निघून जातात. हे फॅक्ट आहे मॅडम. हे मी जे सांगताय ते फॅक्ट आहे की निघून गेल्यानंतर मग ते जसं की 8 दिवसात सुट्टी असतील तर मग ते त्याच्यामध्ये आणखी 4 दिवस 5 दिवस ते विलंब करतात. आता जसं उदाहरणार्थ दिवाळी सुट्ट्या, दिवाळीला गेले की मुलं परत ते शाळेमध्ये यायला थोडंसं उशीर होतो. मग आम्हाला पहिल्या दिवसापासूनच संपर्क करावा लागतो आणि आम्ही तो पालक संपर्क करतो मॅडम. प्रत्येक गावात जातो आम्ही, त्या गावामध्ये आम्ही पालकांना सांगतो. काही जे आमचे व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत, अध्यक्ष महोदय आहेत, त्यांना पण आम्ही सांगतो आणि एक कन्व्हिन्स करण्याचा. आता माझ्या एवढ्या विषयामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला आहे की आता जे पालकांचा जे दृष्टिकोन आहे तो थोडासा बदललेला आहे, अवेअरनेस झालेला आहे, जागृती. तर काही पालक तर लगेच पाठवतात मुलांना, पण काही ठिकाणी हा आहे इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे. 50% पाठवतात. मग ते मुलांना शाळेमध्ये आम्हाला परत जॉईन करण्यासाठी थोडासा त्रास होतो. अच्छा सर, इथे आता मुलांसाठी जे आपलं वसतिगृह आहे जिथे ते राहतात ते पक्क कन्स्ट्रक्शन आहे? यस आताच झालं ते. चांगलं आहे, छान आहे. 4 मजली बिल्डिंग आहे. मुलींना पण छान आहे. मुलींना छान आहे. छान आहे. निवासाची व्यवस्था छान आहे. प्रशस्त इमारत आहे. प्रशस्त इमारत. आता नव्याने इमारत बांधल्या गेली आणि तिथे आता सर्व मुलं राहतात. मुलींना पण तशीच बिल्डिंग आहे. सर, मग तिथे क्लीन पाण्याचं, पिण्याचं पाणी, परत टॉयलेट्स क्लीन मेंटेन करणं वगैरे हे सगळं होतं? यस प्रोव्हाइड केलेलं आहे. प्रोव्हाइड केलेलं आहे. सर, आणि लाईटचा इश्यू आहे का तुमच्या एरियात? लाईट असते? नाही, लाईट इश्यू नाही आमच्याकडे. लाईट इश्यू नाही. गेली तरी लगेच येते लाईट, तो इश्यू नाही. अच्छा. सर, मी काय विचार करत होते, मग हे लॅपटॉप वर पेक्षा तुम्ही टीचर्स जर कॉन्ट्रीब्युट थोडं करून तुम्ही मग लाईटचा इश्यू नसल्यावर वायफाय बसवून घेतला ना सर, तो लाईफ टाइम साठी होईल आणि मग तुम्हाला कुठे पण तो लावता येईल प्रोजेक्टर. एक वर्गच आमचे प्रिन्सिपल साहेब पण या ठिकाणी जॉईन आहेत असते, त्यांना ते सर्व ऐकायला येत असेल आणि ठीक आहे, आम्ही पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू, नाही का, एक चर्चा करू आम्ही आणि तुमच्या जे सांगितलं त्याबद्दल आम्ही हे करू. हो, कारण काय करता येईल बघू. तुम्ही सगळेजण जे करताय ते मुलांचा चांगला रिझल्ट यावा, एज्युकेशन चांगलं व्हावं म्हणून यस थोडस आपण कॉन्ट्रीब्युट करून जर होत असेल तर हे खूप चांगली गोष्ट होऊन जाईल. हो ना. आणि मे बी काही प्रोव्हिजन असेल जर गव्हर्नमेंटला पण किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्याकडे पण ह्या बाबतीमध्ये जर रिक्वेस्ट टाकली तर तिकडून पण काहीतरी असेल. कारण काही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये वायफाय लावलेले आहेत. मी आता बाकी स्कूल्स बरोबर पण मीटिंग करते ना, तर तिकडे वायफाय लावलेले आहेत. तर मग त्याच्यामुळे आम्ही सरांना विनंती करतो आणखी एकदा. आणि चव्हाण सर आहेत आमच्याकडे, मान्य विष्णू चव्हाण सर. ठीक आहे, त्यांच्याशी आम्ही बोलून घेऊ परत एकदा आणि आपण सांगितलेल्या सूचना ज्या आहेत त्यावर आम्ही डिस्कस करू आम्ही. हो, चालेल सर. तुम्ही सगळ्यांनाच मी सांगते, तुम्ही ना युट्यूबचा आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला ना तर प्लीज करून घ्या. मी चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकली आहे आणि तुमची जी आहे ती हे पण टाकून देते, आपली गेल्या रेकॉर्डिंगची लिंक पण आपल्या चिमूरवाल्या ग्रुपमध्ये टाकून देते.
मग ते मुलांना दाखवून तुम्ही कमीत कमी स्टार्ट करू शकाल. एक बार इनको शेयर कर दो सुलक्षणा, मुझे आप तब तक इनको स्क्रीन शेयर करके यूट्यूब चैनल का दिखा दो, एक बार दिखा दो एंड क्विकली जस्ट टेल हिम. मॅम मी आता चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, क्लिक करून आता सबस्क्राईब करून घ्या त्याला. आणि आहे काही तुमचं मीटिंग डिस्कनेक्ट नाही होणार त्याच्यामुळे. Yes, yes. वानखेडे मॅमला पण सांगा. Can you share the screen and show them? मैम दे नो दे आर डूइंग, इसीलिए देखिए उनका वीडियो फ्रोज हो गया वो, क्योंकि दूसरे स्क्रीन पे गए. Okay. लास्ट टाइम दिखाया है ना, ये लोग थे तभी. अच्छा ठीक आहे, झालं मॅम. एक मिनिट मॅडम, ते नाही का चॅट बॉक्स ओपन व्हायला नाही का? हा त्याच्यामध्ये बघा 3 डॉट आहेत ना मॅम मोबाईलवर. हो त्याच्यावर क्लिक करत इन सेटिंग इन कॉल मेसेज दिसत आहे, पण त्याच्यामध्ये ब्लँक दिसत आहे ना मॅडम. अच्छा परत एकदा मग मी लिंक पाठवते, थांबा. हा पाठवा. आले ना. हा बघा आता. Yes, ma'am. हा हा आला मॅडम. यू कॅटॅपल्ट फाउंडेशन सबस्क्राईब केलं. केलं, ठीक आहे मॅम, हा. ठीक आहे, थँक्यू सो मच. सेम असंच ते चंदा मॅमला पण करायला सांगा. मी आपले सरांकडे लिंक पाठवून ठेवते आणि ते तुमच्या ग्रुपमध्ये टाकतील. चालेल चालेल, ते ग्रुपमध्ये टाकतील. मग सुलक्षणा इनसे पूछना कि लास्ट टाइम 10th में 12th के स्टैंडर्ड के स्टूडेंट्स हैं ना इनके पास, इनके बच्चों का हाईएस्ट परसेंटेज कितना गया था 12th एंड 10th दोनों का? अगर 12th है तो हाँ 12th 12th आर्ट्स से. हाँ मैम 63 समथिंग मैडम 12 का. अच्छा. और 10th का है 72. 10 का 72. तो ये बच्चे आपके पास रह जाते हैं, 11वीं 12वीं आपके यहाँ से करते हैं जूनियर कॉलेज या फिर? जो अब ये टॉपर्स थे वो चले गए मैम, वो नहीं है. अच्छा टॉपर्स जो चले है जाते वो रहते हैं और 50% रहते हैं, 50% अदर्स कॉलेज में. हमारे यहाँ सिर्फ आर्ट है, साइंस नहीं है. अच्छा समझ गया, ठीक है थैंक यू. मैम बट इनके बच्चे ना काफी स्मार्ट है और इनका जो हायर एजुकेशन लेने का रेट भी ज्यादा अच्छा है. बहुत बढ़िया. नहीं तो हम आपको सपोर्ट करेंगे मैम. सुलक्षणा मैम आप इनका स्कूल का डिटेल्स आप लिखेंगे तो स्पेशल मेंशन कर दीजिएगा, क्योंकि जिस स्कूल में टीचर्स बहुत प्रोग्रेसिव होते हैं वहीं के बच्चे आगे बहुत अच्छा करते हैं. तो मैं बात आप लोगों की सुनी हूँ, मुझे बहुत खुशी हुई और हम कोशिश करेंगे तो सपोर्ट करने के लिए. हम भी स्कूल चयन कर रहे हैं कि किस स्कूल को हम लोग लंबा सपोर्ट करें. बच्चों को हम चाहेंगे कि आपके यहाँ साइंस का भी फैकल्टी 12th अगर है, हमारे यहाँ पे अभी ह्यूमैनिटीज हम नहीं स्टार्ट करा है, हम साइंस ही हमारे पास, लेकिन आगे चल के अगर इस तरह की व्यवस्था हम कर पाए तो जरूर. और हम टीचर नहीं भेज सकते लेकिन हम कोर्स तो कंप्लीट करा सकते हैं बच्चों का ऑनलाइन. यस. तो ये बहुत हेल्प हो जाएगा आप लोगों को. एंड ठीक है, आई थिंक थैंक यू सुलक्षणा मैम. मुझे बहुत अच्छा लगा आज मैडम से और सर से बात सुन के. थैंक यू मैम. था ये पूरा, इनका बहुत ज्यादा डेडिकेटेड है आप लोग और ये बहुत खुशी हुई सुन के. मुझे बहुत अच्छा लगा आपसे बात सुन. मुझे मराठी समझ में आती, बोल नहीं पाती हूँ. ओके थैंक यू सो मच. ठीक आहे, थँक्यू सो मच मॅम. फक्त ह्यांना ना लाईनीमध्ये व्हिडिओज दाखवा, बघा त्यांना खूप फायदा होईल, स्पेशली 10वीला, कारण आता त्यांचं बोर्डाचं वर्ष आहे. मग आपण ना दिवाळीची सुट्टी संपली की तुम्हाला 10-15 दिवस व्हिडिओ दाखवायला मी देईल आणि त्याच्यानंतर ना मग नोव्हेंबरच्या असं 3-4 आठवड्यामध्ये आपण परत एकदा कनेक्ट करू. मग मी मुलांचा परत फीडबॅक घेईल. येस ऑफकोर्स. थँक्यू मॅम. तुम्ही आता मीटिंग लिहू शकता. ओके. यस मॅम, थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.